विद्यालय सन 1972च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात. भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्या आयुष्यात यापूर्वी घडलेल्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी कुणालाही उसंत नाही. मात्र लहानपण देगा देवा या उक्तीप्रमाणे आपले शालेय जीवनात आपण जो अनुभव घेतला, जी मजा केली, जो आनंद मिळाला, तरुणपणात केलेली धिटाई, हे सारं वृद्धापकाळात आठवण येण्यासाठी त्यावेळचे शालेय सवंगडी बरोबर एकत्र आल्यास त्या अनमोल आठवणींना उजाळा दिल्यावर आपण तरुणाईत आल्यासारखे वाटते. म्हणूनच दरवर्षी न चुकता जानेवारी महिन्यात कर्जत तालुक्यातील गवळवाडी माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्रित येऊन स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करत असतात. यावर्षी बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सन 1972, 73, 74, 75 व 76 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन. ठिकाण रियांश कृषी पर्यटन कडाव येथे श्री बबन गुरव यांच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरे होत असताना गवळवाडी माध्यमिक विद्यालय शाळेतील उपस्थितांच्या शुभहस्ते गणेशपूजन, दीपप्रज्वलन, विद्यार्थ्यांचे मनोगत, श्रद्धांजली, शिक्षकांचे मार्गदर्शन, अध्यक्षांचे प्रास्ताविक, अध्यक्षीय मनोगत, सत्कार समारंभ, समारोप, भोजन असा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक वयोवृद्ध विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, अनुभव, सुख-दुःख, केलेली सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्ये व गोष्टी कथन केल्या. या स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्ष श्री चंद्रकांत मांडे, देवीचंद कांबेरे उपाध्यक्ष, जयराम दळवी सेक्रेटरी, नामदेव गोसावी सहसेक्रेटरी, दिलीप गंगावणे खजिनदार, लक्ष्मण हुलावले सहखजिनदार, हमीद नारळेकर कार्याध्यक्ष, सहकार्याध्यक्ष हरिभाऊ पाटील, अनंत गायकवाड सदस्य, सौलता पाटील सदस्या, श्रीमती मीरा साळुंके सदस्या, सुरेश भागवत सदस्य, अनंता म्हस्कर सदस्य, त्याचप्रमाणे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत मांडे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील दीर्घायुष्याकरता शुभेच्छा दिल्या. वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पुढील वर्षी पुन्हा एकदा नव्या उमेदीने एकत्रित भेटण्याचे आश्वासन घेऊन व आश्वासन देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. आजचा दिवस खूप आनंदाचा, वैभवाचा. आपले गवळवाडी हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकले ते सर्व बालपणीचे मित्र आज या ठिकाणी आपले वर्गमित्र बबन गुरव यांच्या रिसॉर्टवरती एकत्र आलेले आणि विशेष म्हणजे मांडे साहेबांनी एक नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे वर्गमित्र या ठिकाणी जमलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे सुखदुःखाचे बोल लावलेले आहेत आणि यापुढे असंच आपण एकत्र सुखदुःखाला येऊया, म्हणजे आपली आठवणी निरंतर राहील. आणि सर्व मित्रांना विनंती करतो की ज्या विद्यालयामध्ये आपण घडलो वाढलो, ज्या विद्यालयामुळं आपलं हे वैभव आपला प्राप्त झालेलं आहे, त्या विद्यालयाला मात्र जीवनामध्ये कधीच विसरू नका. आणि प्रत्येक वर्षी असंच आपण स्नेह म्हणजे आनंद, या आनंदाच्या डोही आज आनंदाचे तरंग निर्माण झालेले आहेत. असे तरंग प्रतिवर्षी निर्माण होऊ द्या आणि सर्व यापुढे एकत्र येऊया अशी मी सर्व माझ्या वर्गमित्रांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मारुती वागळे इथेच थांबतो. सुधाकर परशुराम माळी. माझं गाव आहे मालेवाडी, पण मी उरणलाच आहे. मी आता उरणवरणार. मला जास्त आनंद हा होतोय का 51 वर्षानंतर मला एवढे विद्यार्थी एकत्र बालमित्र भेटले, याचा मला खूप आनंद आहे. खूप आनंद वाटला सर्वांना भेटून. माझं नाव अरुणराजे रुटे, राहणार बीड, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आज झाले समाधान तुकाराम महाराजांच्या अभंगासारखं झालेलं आहे. झाले समाधान तुमचे देखील चरण. आज ह्या वयाची म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठी, माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा अजून लहान वयाची जी काय माझी वर्गमित्र मंडळी इथे जमलेली आहे, त्याच्यापैकी एकही माजी विद्यार्थी कुठल्याही वृद्धाश्रमात गेला नाही. हे आम्ही आमच्या मुलावर संस्कार केलेत आणि असेच संस्कार आता माझी जे बाईट ऐकतील त्यांनी त्यांच्या मुलावर करावे. आपल्या आईवडिलांना व्यवस्थित सांभाळावे. त्यांच्या ज्या काय सुखसोयी आहेत त्या त्यांनी द्याव्यात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना इहलोकाची यात्रा म्हणजे मरण आल्यानंतर कसं त्यांना मरणापर्यंत तुम्ही सांभाळाल हे मी याच्यातून सांगू शकतो.
जय हिंद जय महाराष्ट्र. हो सांगायचं तर आता माझं नाव मी तुम्हाला पहिलं सांगतो. माझं नाव अशोक कांगणे. मी या गवळवाडी शाळेचा माजी विद्यार्थी. माझं वैशिष्ट्य असं की मी गवळवाडी शाळेमध्ये 8वीपासून 11वीपर्यंत असं 4 वर्ष वगैरे 4-5 वर्ष वगैरे नव्हतो. मी फक्त एकच वर्ष इकडे होतो 8वीला असताना. 9वीपासून मी माझी शाळा बदलली आणि मुंबईला गेलो. पण विशेष सांगायचं म्हणजे या 1 वर्षामध्ये 8वीला असताना 1 वर्षात जी एक आपुलकी, जी माझ्या मित्रांशी जे काही मैत्रीसंबंध तयार झाले की ते आजच्या जवळजवळ ही शाळा सोडून आमचे 50-55 वर्ष झालेत. पण त्या ज्या आठवणी आहेत त्या अजून मनातून गेलेल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा हे संमेलन म्हणजे त्याचा घडतं किंवा संमेलन होतं त्यावेळेला मी आवर्जून इकडे भेटायला येतो. त्यावेळेला माझे जुने मित्रमंडळी भेटतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता येतात, त्यांचे सुखदुःख विचार अनुभवता येतात आणि खूप बरं वाटतं. आणि विशेष म्हणजे आमची त्यावेळची जी सर्व पिढी आहे अतिशय सुसंस्कृत आहे. मुलांना पण खूप चांगल्या पद्धतीने घडवलेले आहे आणि ह्याद्वारे मी हेच संदेश देऊ शकतो की आम्ही जसं हे आज 50-55 वर्षापासून देखील संमेलन घडवतो आहे तसं इतरांनी पण घडवावं, एकत्र यावं आणि आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला संदेश द्यावा ही माझी एक विनंती आहे. हे आमचे मित्र बबन गुरव यांचा हा रिसॉर्ट आहे. याच्यामध्ये आम्ही दरवर्षी आमचं जे स्नेहसंमेलन आहे, माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन गवळवाडी माध्यमिक विद्यालयात, तर त्यांच्यात आज दरवर्षी आम्ही जमा होतो. तसंच आज पण जमा झालेलं आहे आणि खूप बरं आनंद वाटला. सगळ्यांना मिळून 50-60 वर्षापूर्वी आम्ही जे एकमेकाला भेटलो होतो ते आज भेटलो पुन्हा काही लोक. त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि असंच आमचं स्नेहसंमेलन दरवर्षी भेटत राहू आणि एकमेकाला भेटत राहू. तसंच प्रत्येकाने आपलं हे पुढचं आयुष्य बिनव्यसनी कसलंही व्यसन न करताना आपलं आयुष्य पुढं चांगल्या प्रकारे चालू ठेवावं आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत. हेच एक नमस्कार, मी सुधाकर मेढे, माजी विद्यार्थी ग्रुप गवळवाडी महाविद्यालय 1973ची बॅच. आम्ही 1973ला SSCला गवळवाडी महाविद्यालयात शिकत होतो. काही वर्षानंतर आम्हाला असं वाटलं की सगळ्या बॅचने एकत्र भेटावं, म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि शाळेत जाऊन 1973च्या बॅचची SSCच्या विद्यार्थ्यांची यादी काढली. घरोघरी जाऊन सगळ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पहिल्या वर्षी बराचसा प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, सगळेच विद्यार्थी आले त्या बॅचचे. आणि तिसऱ्या वर्षी कुटुंबासहित म्हणजे सहपरिवार आम्ही ती योजना राबवली. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत मांडे जरा नाराज आहेत. त्यांचे नाराजी आम्ही समजू शकतो, पण त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभा. ते एकाकी नाहीत. ठीक आहे, त्यांच्या काही शंका असतील, शंका कोणी घ्यावात, पण संशय नको. शंकेचं निरासन मांडण्याऐवजी आम्ही करू, पण संशय नको. हा कार्यक्रम असा निसंशयीपणे पुढे चालत राहावं ही माझी इच्छा आहे. नमस्कार. मी त्याबद्दल एवढंच काही सांगू शकतो का कमीत कमी आज प्रत्येक माजी विद्यार्थी जरी म्हणला तरी तो आज वयाच्या 70-72 वर्षाच्या पुढचा आहे. आणि आत्ता जे काही आपले अध्यक्ष साहेब जे नाराज आहेत दृष्टिकोनातून त्यांच्या असं का कमीत कमी आता विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली, वर्षानुवर्ष वयामानाने विद्यार्थी कमी होत चाललेत. फक्त एक माझी अशी इच्छा आहे की कमीत कमी प्रत्येक मेंबरनी आपल्या गावातला, आपल्या शेजारचा, आपल्याबरोबरचं 2 ते 4 लोक तरी नवीन आणायला पाहिजेत. कमीत कमी 5मधून 4 जरी आले तरी ठीक आहे का बा हे माझं 5 मी वाढवलं. मेंबर संख्या वाढते, सगळं काही बरोबर होतं, पण काही होत नाही. आणि हे जे आहे हे त्यांनी संशय काढून टाकावा मनातून. अजूनपर्यंत ते कार्यकर्ते करतात. शिवाय इकडे शेजारी राहतात नजीक, यांच्याशी संपर्क होतोय. सिटीत राहणाऱ्या माणसाला संपर्क साधू शकत नाही. त्यामुळे त्यांनी या बाबतीत तरी नाराजी करू नये. आणि आत्ता जे देशमुख साहेबांनी त्यांना पद दिलेलं आहे त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्यांचं अभिनंदन करावं. आज हा कार्यक्रम चंदूशेठच्या एका फोन कॉलनी आज इतकी लोक जमा झाली की जो लोक 70च्या पुढे केवळ आपल्या मित्रप्रेमासाठी इथे आले. त्यावेळेच्या आम्ही ज्यावेळेस शाळा शिकलो त्यावेळी आमच्यावर केलेले जे
शिक्षकांनी जे संस्कार होते त्यातले एक उपाध्याय सर होते. त्यांनी मला सांगितलं, बाळा तुम्ही आता या तलावातून बाहेर जाता, म्हणजे पुढे महासागरात जाता, तिथे तुम्हाला असंख्य जीवजंतू भेटतो, कसे आहे कसे नाही, पण ते संस्कार आम्हाला आज उपयोगी पडले. या ठिकाणी मी आलेल्या सर्व लोकांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जे चंदू शेठला तर रूढीच आहे आता मी. अशा वेळेला आपण सगळ्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्या लोकांचं मी खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. हा जो आजचा कार्यक्रम आहे तो जवळजवळ 15 ते 20 वर्ष चालू आहे स्नेहसंमेलनाचा. मी 8 वर्षापुरता फक्त अध्यक्ष आहे. आजचं माझं अध्यक्षपद हे शेवटचं असेल. याच्या पुढचं अध्यक्षपद मला स्वीकारायचं नाही, मी क्लिअर करतोय. कारण कोणीतरी हे स्वीकारावं आणि हे चालवावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. त्याचं कारण असं की आपण प्रत्येकाला फोन करतो, व्हॉट्सअपला आपण मेसेज पाठवतो, त्यांना ग्रुपमध्ये आपण घेतलेलं आहे. मागचे काही विद्यार्थी गेल्या वर्षीचे जवळजवळ 30 ग्रुपमध्ये आहेत. 30 पैकी जवळजवळ 10 ते 12 विद्यार्थी आज गैरहजर आहेत. त्यांना मेसेज गेलाय ना, मेसेज गेलाय त्यांना, आणि मेसेज जाऊन त्यांना फोन पण केलाय मी स्वतः. जर तुम्ही फोन करून कबूल करताय का आम्ही येतो, उशीर येऊ, आम्हाला उशीर आलेलं पण चालेल, आमचं काय म्हणणं नाही. तुमच्या घरच्या काय अडचणी असतील त्या तुम्ही सोडून घ्या, पण ते तुम्ही करत नाहीत. याचा अर्थ असा होतो की आमच्या त्यात जरा एक मिनटं, जर आम्हाला जर खरोखरच याबद्दल आमचा ह्याच्यामध्ये स्वार्थानं मतलब काहीच नाही. एवढंच आहे की 50 वर्षापूर्वीचे विद्यार्थी एकत्र येऊन कुठंतरी आपण एक चांगलं गेट टुगेदर संमेलन करून आपल्या सुखादुःखामध्ये आपण सामील व्हावं, ही मनाची भावना आहे.